अंबरनाथ पश्चिम येथील नवा भेंडीपाडा परिसरात भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। नगरपालिका निवडणुकीस अवघे 2 दिवस उरले असताना काल रात्री नवा भेंडीपाडा परिसरात अज्ञात 2 दुचाकी स्वारांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाबाहेर 4 राऊंड फायरिंग केली आणि ते बदलापूरच्या दिशेने फरार झाले। या घटनेनंतर भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत तात्काळ कारवाईची मागणी केली। दरम्यान भाजप उमेदवार पवन वाळेकर यांनी या गोळीबार प्रकरणात शिवसेना शिंदे गटातील अरविंद वाळेकर, राजेंद्र वाळेकर आणि निखिल वाळेकर यांच्यावर आरोप केले आहेत। या आरोपानंतर आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा अरविंद वाळेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अंबरनाथ साठी निवेदन देण्यात आलं। अंबरनाथची निवडणूक सुरू आहे आणि एक उमेदवार म्हणून पवन वाळेकर यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि हा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करीत आहोत आणि निश्चितपणे अशा प्रकारचं कृत्य शांततेत निवडणूक चालत असताना घडणं हे चुकीचं आहे आणि त्याचा योग्य दिशेने आणि योग्य तो तपास व्हावा आणि जनतेसमोर जे सत्य आहे ते यावं याकरता आम्ही मागणी केलेली आहे। त्याच्या बाबतीमध्ये पोलीस योग्य तो तपास करतील आणि लवकरच न्याय देतील आणि सत्य उघडकीस आणतील याचा आम्हाला विश्वास आहे। साहेब, फिर्यादी वाळेकर कुटुंबांचं नाव घेते या प्रकरणामागे त्यांचा हात असावा। कोणाला काय वाटतं त्याच्यापेक्षा कायदा काय म्हणतो आणि सत्य परिस्थिती काय आहे हे पोलीस शोधून काढतील आणि ते सर्व जनतेसमोर येईल। पण 2 दिवसाच्या निवडणुकी आहे, कारण की 20 तारीखला मतदान आणि 21ला निकाल आहे आणि त्याच आदेश हा गोळीबार होत आहे। तर मी अगोदरच सांगितलं ना, ऐन निवडणुकीमध्ये असा जो काही प्रकार झालेला आहे तो निश्चितपणे निषेधार्थ आहे आणि त्याकरताच आम्ही निवेदन पोलिसांना दिलेलं आहे की याचा योग्य तो तपास व्हावा आणि जनतेसमोर सत्य यावं। भययुक्त वातावरणात भय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे, दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हटलं जातं। ते पोलीस तपासामध्ये दिसून येईल। बरं.